नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 8वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 9, नकाशा प्रमाण. नकाशे तयार करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षण करताना विशिष्ट प्रकारे प्रमाण निश्चित केले जाते. प्रमाणाच्या आधारे आराखडे तयार करून पृथ्वी किंवा तिच्या एखाद्या भागाचा नकाशा तयार केला जातो. पृथ्वी किंवा पृथ्वीवरील ठिकाणांची माहिती आपण पृथ्वीगोल किंवा नकाशांच्या सहाय्याने घेऊ शकतो. नकाशा तयार करताना जमिनीवरील प्रत्यक्ष अंतरे कागदावर दर्शवण्यासाठी लहान प्रमाणात रूपांतरित करावी लागतात. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांच्या गुणोत्तरास नकाशा प्रमाण असे म्हणतात. नकाशा प्रमाणात नकाशातील 2 बिंदूंमधील अंतर व त्याच 2 बिंदूंमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा परस्पर संबंध ठेवावा लागतो. सर्वेक्षण करताना जमिनीवरील अंतरानुसार योग्य ते गुणोत्तर प्रमाण नकाशा तयार करताना घेतले जाते. नकाशा तयार केल्यावर घेतलेल्या प्रमाणाची नोंद नकाशात केली जाते. नकाशा प्रमाणामुळे नकाशाचे वाचन करणे, जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर समजणे सोयीचे होते. नकाशा प्रमाण व्यक्त करण्याचे 3 प्रकार आहेत: शब्दप्रमाण, अंकप्रमाण व रेषाप्रमाण. ज्या नकाशा प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात त्यास शब्दप्रमाण असे म्हणतात. उदाहरणार्थ, 1 सेमी बरोबर 60 किलोमीटर. इथे सेमी हे एकक नकाशातील अंतर दर्शवते, तर किलोमीटर हे एकक जमिनीवरील अंतर दर्शवते. पुढे बघूयात. जे प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या किंवा अंकांच्या स्वरूपात दर्शवले जाते त्यास अंकप्रमाण असे म्हणतात. उदाहरणार्थ, एकास 60 लाख. अपूर्णांकात व्यक्त केलेल्या प्रमाणास प्रातिनिधिक अपूर्णांक असे म्हणतात. प्रमाणपट्टीच्या सहाय्याने नकाशावर रेषाप्रमाण दर्शवले जाते. नकाशावरील कोणत्याही 2 ठिकाणांमधील प्रत्यक्ष अंतर रेषाप्रमाणाच्या सहाय्याने मोजता येते. मूळ नकाशा लहान किंवा मोठा करताना नकाशाप्रमाण बदलते. मूळ नकाशाचे छायाचित्र काढून नकाशे लहान किंवा मोठे केल्यास त्यावरील शब्दप्रमाण किंवा अंकप्रमाण नकाशाच्या आकारमानानुसार बदलत नाहीत. नकाशावर रेषाप्रमाण असेल तर नकाशाच्या आकारमानानुसार रेषाप्रमाण बदलते. नकाशा संग्रह, भिंतीवरील नकाशा यांमध्ये रेषाप्रमाण काढले जाते किंवा दर्शविले जाते. जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो त्यास बृहत प्रमाण नकाशे असे म्हणतात. उदाहरणार्थ,
शहर, गाव, शेत इत्यादी नकाशे हे बृहत प्रमाण नकाशे आहेत. सर्वसाधारणपणे एकास 10,000 पेक्षा लहान प्रमाण असलेले नकाशे बृहत प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात. गणितामध्ये ज्या अपूर्णांकातील छेदस्थानी संख्या लहान असते त्या अपूर्णांकाचे मूल्य जास्त असते. उदाहरणार्थ 1/10,000 या अंकप्रमाणास बृहत प्रमाण व 1/50,00,000 या अंकप्रमाणास लघु प्रमाण असे म्हणतात. ज्या नकाशात जमिनीवरील भाग कमी जागा व्यापतात त्या नकाशांना लघु प्रमाण नकाशे असे म्हणतात. उदाहरणार्थ नकाशा संग्रहातील नकाशे देश, खंड, जग, ॲटलास मधील बहुतांश नकाशे इत्यादी. नकाशावरील प्रमाण लिहिताना डावी बाजू ही नकाशावरील अंतर तर उजवी बाजू जमिनीवरील अंतर दर्शविते. नकाशा प्रमाण हे गुणोत्तरात असते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.